सर्वांना जय एकविरा. आज मी बनवलेला आहे केक. तर केक एवढा सिंपल आहे ना, हा खायला खूप छान लागतो. तर आज बनवते बिस्किट टोफू केक. तर इथे मी घेतले न्यूट्रो चॉईस बिस्किट. तर तुम्ही इथे मॅरी बिस्किट, विटा मारी कोणताही घेऊ शकता. तर इथे मला मोठा केक बनवायचा म्हणून मी इथे पूर्ण पॅकेटचा वापर करते. तर इथे सर्व बिस्किटला असं तोडून मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यांचा क्रश बनवून घेते. बघू शकता तुम्ही किती बारीक केलेला आहे. असंच बारीक करून घ्यायचं. तुम्हाला जर छोटंसं बनवायचं असेल तुम्ही अर्धा बिस्किट घेतला तरी चालेल किंवा 10 वाला विटा मारी वगैरे घेतला तरी चालेल. त्यानंतर इथे बटर मी फक्त वितळवलंय, एकदम गरम केलेला नाहीये. त्याला आता मिक्स करून घेते. बघू शकता बटर आणि बिस्किटचा क्रश मस्त मिक्स झाले. तर आता इथे मी केकचा भांडा घेतलेला आहे जो खुलतो. तर आता बिस्किट आपल्याला त्यात टाकून, बिस्किटचा चुरा टाकून सर्वीकडून एकदम लेवल करून घ्यायचं आहे मस्त दाबून दाबून. आणि बिस्किटमध्ये आता आपण बटर घातले. बटर थंड झाला की मस्त असा एक ताट तयार होतो. तो बघू शकता अशा प्रकारे दाबून घेते. जास्त करून दाबून घ्यायचं आहे मस्त आणि एक लेवल करून घ्यायची आहे. बघू शकता अशा प्रकारे. आता इथे मी मिसळ पाव आपण भाजी बनवतो आपण त्याचा हे घेतले दाबण्यासाठी. अशा प्रकारे तुम्ही ग्लासमध्ये किंवा तांब्याने सुद्धा दाबू शकता किंवा तुमच्याकडे असं दाबण्यासाठी असेल तर तुम्ही दाबत आहे. आणि असं चांगलं दाबून घ्या मस्त, कारण की ते तुटलं नाही पाहिजे म्हणून. त्यानंतर आता याला फ्रीजमध्ये ठेवतोय आपण 10-20 मिनटासाठी. तर इथे मी आता डार्क चॉकलेट घेतलेलं आहे. केकची क्वांटिटी म्हणजे जास्त बनवायचं आहे म्हणून मी त्याप्रमाणे घेते. तुम्ही सर्व अर्ध घेतला तरी चालेल. फुटत नाही हा चॉकलेट. मी कधीपासून फोडते, आता घेतली कैची घेतली फोडते. तर इथे मी चॉकलेट अर्धा घेते. निघायचंच नाही आहे याला पॅकेटमधनं वाटतं. तर इथे मी अर्धा चॉकलेट पूर्ण घेते आणि याला असं बारीक बारीक कापून घेते. चॉकलेट तुम्ही आणून फ्रीजमध्ये ठेवलं असेल तर त्याला 10-20 मिनटासाठी बाहेर काढून ठेवा. तो इझिली कट होऊन जाईल मस्त. एवढा हार्ड होणार नाही, इझिली कट होऊन जाईल. तर आता मी मस्त बारीक बारीक करते अशा प्रकारे. छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. बघू शकता आरामात करा, काही घाई करायची गरज नाही आहे. अजून हार्डच आहे पण बाहेर काढून ठेवल्याने तो नरम पडला जातो. तर इथे सर्व चॉकलेट मी बारीक करून घेतलेला आहे. इथे मी आता शेगडीवर मस्त कढई ठेवलेली आहे. त्यात पूर्ण अशी फ्रेश क्रीम टाकतीये. आज काय चालू आहे ते समजत नाही. सर्व पाकिटं फोडते त्यातनं निघतच नाहीये. इथे मी पूर्ण फ्रेश क्रीम घेतलेली आहे. तर आता आपण बनवतोय चॉकलेट गनाश. खूप सोपं आहे चॉकलेट गनाश बनवायला. तुम्ही याच्या जागेवर थोडंसं दूध घेतला तरी चालेल. तुमच्याकडे व्हिप क्रीम नसेल तर थोडंसं तुम्ही दूध घ्या किंवा 1 कप ते अर्धा कप दूध घेतला तरी चालेल. त्यात आता आपण चॉकलेट टाकून चांगलं शिजवून घेतोय चॉकलेट वितळेपर्यंत. पूर्ण जास्त शिजवायचं नाहीये. बघू शकता तुम्ही चॉकलेटला पण जास्त आग वगैरे काही लागत नाही. जास्त पॅन गरम झाला तर करपला जाईल म्हणून स्लो शेगडीवरच शिजवून घ्या. जसं जसं आता चॉकलेट मेल्ट होत जाईल तसं तसं कलर चेंज होत जाईल. तुम्ही बघू शकता इथे किती मस्त असा कलर आलेला आहे. पण अजून चॉकलेट मेल्ट होतोय. तसं मिक्स करू तसं असं चॉकलेट एकदम मेल्ट होईल ना, तसं कलर वेगळा वेगळा येईल. बघू शकता तुम्ही इथे चॉकलेट गनाश मस्त असा रेडी झालेला आहे. आता अजून त्याला कलर येतोय. चांगला मिक्स करून घ्या. कुठे राहिला असेल चॉकलेट खाली बसून तर तो पण काढून व्यवस्थित मिक्स करून घ्या अशा प्रकारे. छान असा वास सुटलेला आहे चॉकलेटचा पूर्ण घरात. तुम्ही इथे बघू शकता चॉकलेट गनाश एकदम रेडी झालेला आहे आणि कलर पण किती छान आलेला आहे. बघू शकता तुम्ही मस्त. तर आता इथे मी मिक्सरचा भांडा घेतला परत.
तर आता हा तुम्हाला वाटत असेल पनीर, तर पनीर नाही, हा आहे टोफू. आज आपण टोफू केक बनवतोय. तर याला मी पूर्ण घेतलेला आहे, 250 ग्राम आहे. हा पूर्ण घेतला आणि याला आता मिक्सरला वाटून घेता. बघू शकता तुम्ही एकदम असा चुरा झालेला आहे, याचा एकदम बारीक वाटून घेतलेला आहे. तर आता यात चॉकलेट टाकते. तर मी सर्वच सगळं एकदमच नाही टाकत, थोडं थोडं करून आपल्याला चॉकलेटात घालायचं आहे, एकदमच नाही टाकायचा. तर तुम्ही बघू शकता हा मिक्स झालेला आहे मस्त. तर परत आता यात चॉकलेट टाकता. 2 वेळेला मी असं करून चॉकलेट टाकून पूर्ण संपवला. बघू शकता किती चॉकलेटी आणि असं क्रीमी वाटतोय तुम्हाला. इथे एकदम ताट पण असं रेडी झालेला आहे बिस्किटचा. तर आता आपण टोफूचं बॅटर, चॉकलेट टोफूचं बॅटर आता आपण त्यात टाकतोय. एकदम फुल क्रीमी मस्त असं झालेलं आहे. बघूनच असं वाटतं की खावं म्हणून. पण आपण याला आता थोडं अजून थंड होण्यासाठी याला पण आता आपण सर्व बॅटरला एक लेवल करून घेतोय. खूप सिंपल अशी रेसिपी आहे, पण खायला एवढी छान लागते ना, तुम्ही बोलूच शकत नाही की ही एवढी सिंपल रेसिपी खायला एवढी मस्त लागते. आणि तुम्ही जर घरात बनवली तर घरातले पण विचार करतील की घरात एवढी इझिली म्हणजे रेसिपी बनली. सर्वांना खूप आवडली. नक्की ट्राय करा. तुमच्या मुलांना पण आवडेल ना, घरातल्यांना पण सर्वांना आवडेल. सोपी रेसिपी आहे. तर असं पूर्ण सर्व एक लेवल करून घेतली मस्त. माझ्या मुलाचा वाढदिवस होता म्हणून मी हा केक दुपारी बनवायला घेतलेला. रात्री 12 वाजेपर्यंत म्हणून कापायला होईल. त्याचा वाढदिवस दुसऱ्या दिवशी आहे. तर इथे मी 2-3 घंटेसाठी याला फ्रीजरमध्ये ठेवून दिला. तर तुम्ही बघू शकता हा मस्त सेट झालेला आहे. तर आता मी याला काढते. मला पण भीती वाटत होती, मी असा केक पहिल्यांदाच बनवलेला आहे, तर कसा होतोय कसा नाही. तर मस्त असा निघालेला आहे पूर्ण. बघू शकता किती छान दिसतोय. मस्त असं रेडी झालेला आहे. सर्व बाजूने असं फ्लफी झालेला आहे. तर आता याला थोडंसं डेकोरेशन करू. माझ्याकडे जेवढं सामान आहे त्याने. इथे सिल्वर कलरचे असे मणी आहेत माझ्याकडे चॉकलेटचे, ते मी त्याच्यावर टाकते. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही टाकून करू शकता. त्यानंतर माझ्या मुलाला चॉकलेट तर खूप आवडतात म्हणून मी आता त्याच्यावर चॉकलेट टाकते. असं केक तुम्ही बनवून 2-3 दिवस सुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकता. जर तुमच्याकडे पाहुणे वगैरे येत असतील तर त्यांना डिझर्ट म्हणून तुम्ही देऊ शकता. बघायला पण खूप छान दिसतो ना, खायला पण एकदम चॉकलेटी क्रीमी असा असतो. तर आता तुम्ही बघू शकता हा जेमतेम मी बनवलेला केक आहे, 1 किलोचा आहे. घरात जेवढे तुमच्या माणसं आहेत तेवढं त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता. तुम्ही बघू शकता इथे किती मस्त झालेला आहे. तर आता चॉकलेट लावायची म्हणून जेली चॉकलेट घेतली याच्यावर लावायला. तर सर्व बाजूंनी मी लावून घेते. जसं तुम्हाला सजवायचं तसं तुम्ही सजवू शकता. मी आता जे घरात आहे त्यानेच सजवून घेते. अशा प्रकारे दिसायला तो खूप छान दिसतो आणि खायला पण खूप छान लागतो. त्यानंतर आता इथे मी 2 काजूचे तुकडे घेतले आणि असे मध्ये लावले. मस्त दिसतोय ना, छोट्या मुलांसारखाच वाटतोय केक. तर आता बघू शकता तर केक कापायला घेतला. केक बघून सर्व सरप्राईज झालेली, पण मला भीती होती की कसा झालाय कसा नाही हे जी, कारण की मी हा केक पहिल्यांदा बनवले. कट केला मस्त असं व्यवस्थित पीस निघाला आणि खायला पण खूप छान लागलं. तर नक्की ट्राय करा.